फलटण येथे गणेशोत्सवाच्या वेळी 6 सप्टेंबर 2025 रोजी नीरा उजवा कालवा येथे गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या आणि घरगुती गणेश बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले, परंतु काही दिवसातच नीरा उजवा कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे गणेश मूर्ती भग्न अवस्थेत कॅनलमध्ये आढळून येत आहेत। याबाबत हिंदू जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद व सनातन संस्थेच्या वतीने शासनाच्या निदर्शनास आणून देऊन या गणेश मूर्तींची अवहेलना व विटंबना होऊ नये म्हणून नीरा उजवा कालव्यामध्ये त्वरित पाणी सोडण्यात यावे आणि फलटण नगर परिषदेने या भग्न अवस्थेतील असलेल्या विसर्जित मूर्तींचे पुनर्विसर्जन वाहत्या पाण्यात करावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हेमंत सोनवणे, आशिष कापसे, ॲडव्होकेट संदीप कांबळे व इतर गणेश भक्तांच्या वतीने करण्यात आली आहे। मी हेमंत सोनवणे, हिंदू जनजागृती समिती सातारा जिल्हा समन्वय। आत्ता आम्ही फलटण येथे आहोत। फलटण नीरा कालव्यामध्ये इथं आपल्या सर्वांना दिसतंय की गणेशोत्सवाच्या नंतर गणेश मूर्तींच्या कशा पद्धतीने विटंबना होतीये। न्यायालयाने स्पष्ट दिशानिर्देश दिलेले असताना देखील आज या कालव्यामध्ये पाणी नाही। न्यायालयाने दिलेले दिशानिर्देश 15 दिवस तरी किमान पाणी ठेवण्याचे आहेत। आज या कालव्यात पाणी राहिलेलं नाही आणि यामुळे या मूर्ती उघड्यावर पडलेल्या आहेत। मूर्तीचं भंजन झालेलं आहे। तर शासनानं जे काही जून महिन्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरची बंदी उठवली होती, तर आत्ता तातडीनं शासनानं प्रथम प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी पुन्हा घालावी। प्रदूषण जे मुद्दा आहे तो प्रदूषण हा गणपतीच्या मूर्तींमुळे होत नाही, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होत नाही, शाडू मातीमुळे होत नाही, परंतु गणपतीच्या वरती वापरला जाणारा जो रंग आहे आणि त्याच्यावरती सजावटीसाठी वापरली जाणारी जी कापडं आहेत यामुळे प्रदूषण होतं। तर आम्हाला शासनाला प्रथम विनंती आहे की त्यांनी रंग आणि ज्या सजावटीच्या ज्या वस्तू आहेत त्यावर बंदी घालावी आणि जे होणाऱ्या विटंबना त्वरित थांबव। आजच्या या विटंबनासाठी शासन निश्चित जबाबदार आहे, कारण त्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरची बंदी उठवलेली आहे। आता तातडीने या पाण्यामध्ये कालव्यामध्ये पाणी सोडावं, अन्यथा या मूर्ती दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी आज जे काही मूर्त्यांचं गणेश मूर्त्यांचं जे काही विटंबन झालेलं आहे, प्रत्यक्षरित्या हे विटंबनच आहे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा जे नीरा उजव्या कालव्यातले जे स्थानिक प्रशासक आहेत त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे विटंबना झालेली आहे। आणि निश्चितच आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते लवकरच नीरा उजव्या कालव्याचे जे काही अधिकारी असतील यांना जाब विचारायला त्यांच्या ऑफिसला जाऊ, कार्यालयात जाऊ आणि लवकरात लवकर प्रशासनानं या सर्व ज्या मूर्त्या आहेत त्यांचं विसर्जन विधिवत शास्त्रवत ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करावं ही आम्ही मागणी करतो। पाटील चौक च्या जवळ नीरा उजवा कालवा या ठिकाणी उपस्थित आहोत। काही दिवसापूर्वीच गणेश विसर्जनाचा कार्यक्रम इथं झालेला आहे। आपले सर्वांचे लाडके बाप्पा यांचं विटंबन कशा पद्धतीत केवळ सरकारच्या काही बेजबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाचा हा प्रकार आहे। शासन प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतं, परंतु काही अधिकारी कसे बेजबाबदारपणाने शासनाच्या आदेशाला केराच्या टोपरी देऊन स्वतःचं कसं पूर्ण उद्देश काही हिडन मोटिव्ह ज्याला आपण म्हणू शकतो की शासनाला एखादं काम चांगलं करायचं असतं, परंतु काही अधिकाऱ्यांमुळे असं होतं की काही दरम्यानच्या भावना दुखावल्या जातात। आत्ताची परिस्थिती अशीच आहे की या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं आज इथं गणपती मूर्ती ज्या आपल्या आहेत त्यांची विटंबना झालेली आहे। तर पाठीमागं आपण पाहतोय की शासनाचं गाळ काढायचं काम त्या कॅनलमध्ये चालू आहे आणि गाळ काढायचं काम
ह्या मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर याचं पूर्ण विघटन होण्यापूर्वीच हे काम चालू आहे. मग हे नेमकं कोणाच्या आदेशाने चालू आहे? शासन तर असा आदेश चुकीचा देऊ शकत नाही की कोणाच्या तरी धार्मिक भावना दुखवा आणि काम करा, ह्या मूर्ती तुटल्या कुठल्या तरी याच्याशी काही शासनाला देणं घेणं नाही, असं कधी होऊ शकत नाही. असं असताना केवळ जे बेजबाबदार अधिकारी अगदी फलटण नगर परिषदेचे असतील अथवा जलसंपदा विभागाच्या हद्दीत हे सगळे येतात त्यांचे असतील, याचा जाब आम्ही लवकरच शासन स्तरावर हिंदू समाजाचे जे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत तर त्यांना लवकरच हा जाब आम्ही विचारणार आहोत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.